नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आज आहे 12 मे, तर आज आहे वैशाख पौर्णिमा। तर वैशाख पौर्णिमा हे हिंदू धर्मामध्ये आपलं खूप महत्त्वपूर्ण मानले जाते, कारण या पौर्णिमेच्या दिवशी आपण देवी लक्ष्मीनारायणची पूजा आराधना केल्यास कुटुंबात खूप सुख, समाधान, शांती, संपत्ती नांदते असं म्हटलं जातं की प्रत्येक पौर्णिमेला आपण छान पूजा करतो, लक्ष्मीनारायणची पूजा करतो। बघा, बुद्ध पौर्णिमेला आपल्याला ज्या दिवशी शुभ मुहूर्त आहे, तर त्या आजच्या दिवशी पूर्ण दिवस आहे, त्यामुळे आपण आजच्या दिवशी खूप जास्तीत जास्त सेवा करा। तर बघा, आजच्या दिवशी गरजू व्यक्तींना दान केल्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती नक्कीच होते। त्यामुळे आज जे काही आपण गरजू व्यक्तींना मदत केली किंवा त्यांना दान धर्म केला, तर आज आपले यथाशक्ती आपण जेवढी काही आहे तर दान केल्यावर आपल्याला त्याची पुण्याची प्राप्ती नक्कीच मिळते। त्याच्यामुळे आज दान धर्म नक्कीच करा। तर बघा, आजच्या पूजा आराधना केल्यास लाभदायी मानलं जातं, कारण या दिवशी अनेक घरामध्ये श्री सत्यनारायणची पूजा आणि कथेची वाचनही केले जाते। बघा, आजच्या दिवशी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जर आपण सत्यनारायणची पूजा केली किंवा ती कथा ऐकली, सत्यनारायण कथा, तर खूप छान असतं। म्हणून आपण त्या दिवशी आपल्याला म्हणजे जे काही संध्याकाळचे 5-6च्या दरम्यान आपण सत्यनारायणची पूजा केली तरी चालतं, किंवा सकाळी 12-12:30 चालू आहे तर वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमाच का म्हटली जाते? तर बघा, या पौर्णिमेच्या तिथीला जी श्री विष्णूंचा 9वा अवतार मानला जाणाऱ्या गौतम बुद्धाचा जन्म झाला होता। तसेच याच पौर्णिमेला गौतम बुद्धांनी बुद्धत्वाची प्राप्ती झाली होती। त्यामुळे या वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा नावाने ओळखलं जातं, कारण विष्णूंचा 9वा अवतार मानला जातो गौतम बुद्ध। त्यामुळे गौतम बुद्धाचीही आजचा जन्म झाला असं मानलं जातं, कारण या दिवशी गौतम बुद्धाची ही पूजा केली जाते। आपण पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या दाराभोवती आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे। आज तुळशी मातेची ही पूजा करायची आहे, कारण तुळशी माता ही लक्ष्मीचे स्वरूप आहे। त्यामुळे तिच्या तुळशीपाशी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे। तर आपल्याला संध्याकाळी आपल्याला इथे तुपाचा दिवा पण लावायचा आहे उंबऱ्यापाशी। आजच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे, उंबरठ्याची पूजा करायची आहे, मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। आणि आजच्या दिवशी आपल्याला शेगडीचीही पूजा करायची आहे, जिथे आपण अन्न शिजवतो किंवा अन्नपूर्णा देवी म्हणून आपण त्याची पूजा केली जाते। त्यामुळे आजच्या दिवशी पौर्णिमेच्या शेगडीची पूजा करून आपण आजचा नैवेद्य बनवायचा आहे। तर आजच्या नैवेद्य आपल्याला खीरीचा दाखवला तरी चालतं, कारण खीर हे लक्ष्मीला आपण लक्ष्मीनारायणला आपण दाखवली तरी चालतं। तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला याप्रमाणे आपल्याला उंबरवट्याची पूजा, शेगडीची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीचीही पूजा करायची आहे। बघा, आपल्याला आजच्या दिवशी कुंकुमार्चन करणं खरंच खूप जास्त सेवा चांगली आहे, त्यामुळे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। तर आजची वैशाख पौर्णिमा म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण चंद्राचीही पूजा करायची आहे। जेव्हा रात्रीचा चंद्राची पूजा करताना आपल्याला त्याच्या दुधामध्ये साखर टाकून आपल्याला ते अर्घ्य द्यायचं आहे आणि आपल्याला चंद्राचीही पूजा करायची आहे। तर बघा, आजच्या दिवशी खूप छान सेवा दान करण्याला खूप महत्त्व आहे, कारण आजचा दिवस खूप शुभ मानला जातो। आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायणची पूजा कथा वाचण्याला खूप महत्त्व आहे, आणि माता लक्ष्मीचा पूजा करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे, जास्तीत जास्त सेवा करायची आहे। तर अशा पौर्णिमेची छान अशी पूजा झालेली आहे। सकाळी सकाळी कुंकुमार्चन केलेलं आहे श्रीयंत्राची आणि पूजा मस्त झालेली आहे। त्यानंतर आज सोमवार होता, त्यामुळे महादेवाच्या मंदिरामध्ये गेली आणि तिथे अभिषेक केलेला आहे। तुम्ही पण आपल्या जवळच्या देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याला आज ओटी भरायची आहे, कारण प्रत्येक पौर्णिमेला जरी ओटी भरली तरी खरंच खूप छान चांगलं असतं, त्याच्यामुळे ओटी भरायची आहे। आणि बघा, आज पिंपळाच्या झाडाला पण आपल्याला फेरा मारायचा आहे, त्याची पूजा करायची आहे, पाणी पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे। तर अशा प्रकारे छान पूजा झाली आहे पौर्णिमेची, आणि आय होप तुम्ही पण छान पूजा केली असेल। तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते, आणि आजचा वैशाख पौर्णिमेला बुद्धाची पौर्णिमा का म्हटली जाते, तर याबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि नवीन असाल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर अशी छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत
तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.